तर बातम्या पाहूयात सुपरफास्ट। राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर येत आहेत। ते पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत। सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता आणि हा मृत्यू पोलिसी बळामुळे झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। मंत्री धनंजय मुंडे आज बीडमध्ये दुपारी माध्यमांशी संवाद साधतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आलंय। संपूर्ण अधिवेशनात हा विषय गाजला होता आणि या संपूर्ण प्रकरणावरती धनंजय मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली। विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दापोलीमध्ये आदित्य ठाकरे यांनी बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याची भाषा केली होती आणि त्यांना जनतेनं उत्तर दिल्याचे योगेश कदम म्हणाले। तसंच भविष्यात हातमिळवणी करायची की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदेंचा असेल असंही ते म्हणाले। भाजपचे नेते गिरीश महाजनांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन जामनेरमध्ये पोहोचले आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जामनेर शहरातून स्वागत रॅली काढून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचं प्रथमच भुसावळमध्ये आगमन झालं। भुसावळ शहरामध्ये कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत रॅली काढून संजय सावकारे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग मंत्रालयाचं खातं देण्यात आलंय। कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं मीरा भाईंदरमध्ये आगमन झालं। स्थानिक कार्यकर्त्यांसोबतच माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी सरनाईकांचं जोरदार स्वागत केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी आग्रही होते असं काही नाही। आम्हाला जी खाती पाहिजे होती ती आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली। दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर इंदापुरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी माईकवरती बोलण्याचा कंटाळा आलाय। बोलण्यापेक्षा आणि भाषणबाजीपेक्षा नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असं वक्तव्य दत्तात्रय भरणेंनी केलं। शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्गात नितेश राणे आणि निलेश राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी नारायण राणे यांची देखील उपस्थिती होती। अजित पवारांनी छगन भुजबळांवरती निशाणा साधला। नव्यांना संधी दिल्यानं काहींनी रोष व्यक्त केला असा टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला। अजित पवारांच्या टोल्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं। नव्यांना संधी द्यायची होती तर मला निवडणुकीत उभंच का केलं असा सवाल छगन भुजबळ यांनी अजित पवारांना विचारला। तर छगन भुजबळ नसते तर राष्ट्रवादीची स्थापना झाली नसती। छगन भुजबळांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजात नाराजी आहे असं वक्तव्य प्रकाश शेंडगेंनी केलं। तर सरकारनं पुनर्विचार करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी हाती घेता शिवेंद्रराजे भोसले ऍक्टिव्ह मोडवर आलेत। बांधकाम विभागाकडून रस्त्याची आणि पुलांची कामं दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार असं ते म्हणाले। राज्यातील मंत्र्यांचं खातेवाटप झाल्यानंतर आता त्यांच्या खासगी सचिव, पीए आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि स्टाफच्या नेमणुकीची लगबग सुरू झाली। पण या नेमणुका आता केवळ मंत्र्यांच्या मर्जीनं होणार नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातून नावांना संमती मिळाल्यानंतरच या नेमणुका होणार आहेत। बीडमध्ये बदली झालेल्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। खासदार सोनावणे यांच्याकडून बारगळांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे। मंत्री योगेश कदम यांनी शहरातील ड्रग्सच्या विळख्याबाबत चिंता व्यक्त केली। शहरातील अंमली पदार्थांना आळा घालणार असून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढणार असल्याचं योगेश कदमांनी म्हटलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 3,61,216 लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात आलेत। राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपये दरमहा देण्याची घोषणा केली आणि लवकरच 2 महिन्यांचं अनुदान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। आता रेशन दुकानांवरती धान्य आल्याचा आणि दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती येणार आहे। त्यासाठी रेशन दुकानात आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागणार आहे। जिल्ह्यामध्ये या आदेशाच्या अंमलबजावणीची स्थिती 80% इतकी झाली आहे। बदलापुरातील बेकरी चालकांचा आज बंद आहे। पावासाठी लागणारं साहित्य महागल्यामुळे बेकरी ओनर्स वेलफेअर असोसिएशननं बंद पुकारलाय। पाव आता महागणार असून पावाच्या लादीमागे 3 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी इथे उसानं भरलेल्या 2 ट्रॉली जोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला। चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला। यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी आहेत।
छत्रपती संभाजीनगरात क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन समितीच्या बँक खात्यातील 21,59 लाखांची रक्कम हडपण्यात आली. 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यामध्ये ही रक्कम वळती केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. चेंबूरच्या संत बाळूमामा मंदिरातील मनमानी कारभाराच्या पुजाऱ्यांना हटवण्याच्या मागणीसाठी महिलांनी उपोषण केलं होतं. उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांना पुजारी आणि सेवेकऱ्यांसोबत वाद झाला आणि वादाचं रूपांतरण हाणामारीत झालं. सांगलीच्या मिरजेतील गणेश तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली गणेश तलावाच्या समोर निदर्शनं करत आंदोलन करण्यात आलं. अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात नव्यानं तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरती पुन्हा एकदा कंत्राटदारानं खोदकाम सुरू केलंय. काही महिन्यातच रस्त्याच्या काही भागावरती तडे पडले असून हा रस्ता नव्यानं तयार करावा लागणार आहे. मुंबईतील बीकेसीमधील या वाहतूक कोंडीतून वाहनांना आजपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण MTNL जंक्शन ते बीकेसी कनेक्टर जवळच्या MMRDA मैदान या दरम्यान उभारण्यात आलेला 200 मीटर लांबीचा मिसिंग लिंक रोड वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकालगत पश्चिमेला लोहमार्ग पोलीस ठाण्याजवळची मोठी भिंत पडल्यामुळे त्या ठिकाणी 3,500 चौरस मीटरची जागा उपलब्ध झाली आहे. या जागेचा विकास केला जाणार असून त्या ठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील तसेच इतर सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अकोला शहरातील मध्यवर्ती आणि टॉवर चौक ते भाटे क्लबपर्यंत अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे. या अंडरपासमध्ये पाणी साचत असल्यामुळे हा अंडरपास तरण तलाव झालाय. याबाबत अकोल्यातील लोकप्रतिनिधींची सुद्धा उदासीन भूमिका कारणीभूत ठरत असल्याचं दिसतंय. राज्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेच्या 13 लाख घरांची भेट मिळणार आहे. कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान राज्यामध्ये ग्रामविकास मंत्रालयातर्फे 13 लाख घरं बांधण्याची घोषणा करतील. रेल्वेकडून 1036 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे विभागाकडून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये PGT, TGT, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रॉसिक्युटर तसंच कनिष्ठ हिंदी अनुवादक, लायब्ररियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांचा समावेश आहे. सेकंड हँड तसंच इलेक्ट्रिक वाहनांवरती 18% GST लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा वाढीव कर फक्त व्यावसायिक कारणांसाठी विकल्या जाणाऱ्या वाहनांवरतीच लागू होईल. तसंच हा दर केवळ खरेदी आणि विक्री किमतीतील फरकावरती लागू होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. वैद्यकीय शिक्षणाच्या BAMS, BHMS, BUMS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणीला CET सेलनं सुरुवात केली असून आज नोंदणी आणि कॉलेजचे पर्याय निवडण्याचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. जळगावात विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अधिकार पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीकडे देण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे पहाटेच्या वेळी गोठवणारा गारठा मुंबईमध्ये फारसा नसला तरी मागील 2 ते 3 दिवसांपासून गारवा जाणवतोय. तापमानातली ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. राज्यभरात थंडी ओसरल्यानंतर पावसाला पोषक हवामान मिळतंय. रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये राज्याचं नीचांकी 9 अंश तापमान नोंदवलं गेलं. अंशतः ढगाळ हवामानासोबतच राज्याच्या किमान तापमानातील चढउतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तासगाव पूर्व भागातील सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या आगाप छाटण्याची द्राक्ष विक्री सुरू झालेली आहे. परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून द्राक्ष खरेदी सुरू झाली आहे. आगाप द्राक्ष पेटीला 440 रुपये उच्चांकी दराची सलामी मिळाली आहे. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यामुळे कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. वरोरा आणि खंबाळा बाजारामध्ये लोकल कापसाला कमीत कमी 6,700 रुपये तर सरासरी 6,800 रुपये दर मिळालाय. दोन्ही बाजार समित्या मिळून जवळपास 1600 क्विंटल कापसाची आवक झाली.